मनुष्याने स्वतःच्या कल्पनाशक्तीतून जगाची विभागणी 3 प्रकारच्या राष्ट्रांमध्ये केली आहे. यातले पहिले 2 प्रकार म्हणजे प्रगत राष्ट्र आणि प्रगतिशील राष्ट्र. या राष्ट्रांकडे मनुष्याने निर्माण केलेल्या कागदी नोटा मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत आणि त्या संपल्या तर त्या परत छापण्याची सोय आहे. अशा प्रकारची सोय ज्या राष्ट्रांकडे नाही आहे ती राष्ट्र 3ऱ्या प्रकारामध्ये मोडतात. त्या राष्ट्रांकडे लोखंड, पितळ, सोनं, तांबं, हिरे आणि ऑइल अशी बरीच खनिजं आणि धातू मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत. त्यांच्याकडे जंगलं आहेत, समुद्र आहे, स्वच्छ पाण्याच्या नद्या आहेत, स्वायत्तता आहे. ही सगळी राष्ट्र गरीब राष्ट्र या प्रकारात मोडतात. आपल्याला त्यांना मनुष्याने दिलेल्या कागदी नोटा द्यायच्यात आणि त्यांच्याकडून नैसर्गिक संपत्ती घ्यायची आहे आणि त्यांना प्रगतिशील राष्ट्र बनवायचं आहे. जस्ट एक थॉट.